हॅलो. तुम्हाला माहिती आहे का, आज मी सीझनचा पहिला मटार पुलाव बनवला होता आणि खूप टेस्टीसुद्धा झाला होता. तर लगेच रेसिपी बघूयात. इथे मी फरसबी, गाजर, शिमला मिरची आणि बटाटा छान चिरून घेतले. त्यानंतर खडे मसाले आणि 5-6 काजूसुद्धा घेतलेत आणि छान एक वाटी आपण फ्रेश ताजा मटार घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. कुकरमध्ये करूयात. तर 2 चमचे मी तूप घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, खडे मसाले आणि काजू 2 मिनटं परतून घ्यायचे. त्यानंतर इथे ताजे मटार आणि ज्या भाज्या आपण चिरून घेतल्या होत्या छान, त्या सर्व त्यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 2 मिनटं परतल्यानंतर मी इथे हिंग, अर्धा चमचा हळद, लाल तिखट आणि शाही बिर्याणी मसाला ॲड केला आहे. त्यानंतर आपल्याला हे 2 मिनटं सॉटे करून घ्यायचे आणि बासमती तांदूळ आपण जो धुवून घेतला होता तोसुद्धा ॲड केला आहे. छान मिक्स करून 1.5 वाटी मी इथे गरम पाणी घातले. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती. आहा वाफाळता आपला मटार पुलाव तयार आहे. तुम्ही पाहू शकता, खूप टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा.